पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता, त्यामुळे या प्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. वादग्रस्त IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणातील थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीने अद्याप 2,72,000चा कर भरलेला नाही, त्यामुळे या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली. पूजा खेडकर या सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील थर्मोवेरिटा कंपनीचा पत्ता देऊन YCM रुग्णालयातून 60% दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे प्रकरण समोर आलं होतं. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता, त्यामुळे या प्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर आता या कंपनीने कर किती भरला याची चौकशी करण्यात आली. यावेळी एप्रिल 2022 पर्यंत या कंपनीने नियमित कर भरलेला आहे, पण या कंपनीचा गेल्या 2 वर्षांचा 2,72,000चा कर थकीत आहे. याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली. यानंतर आता याबद्दल अधिपत्र बजावण्यात आलं असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.